बांगलादेश मधला एक कम्युनिस्ट नेता, ज्याचा जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं त्या आंदोलनाला पाठिंबा होता, परंतु त्या कम्युनिस्ट नेत्याला हे जे जिहादी मानसिकतेचे लोक आता हिंदूंवर अत्याचार करत फिरतायत, त्या लोकांनी उलटा टांगला आणि त्याला ठार केलं, त्याच्या मुलाला सुद्धा ठार केलं. तर या घटनेकडे कसं काय पाहता तुम्ही? या घटनेकडे आम्ही पाहण्यापेक्षा या देशातल्या कम्युनिस्टांनी पाहिलं पाहिजे. त्यांच्या दृष्टीने सगळे हिंदू हिंदू आहेत आणि त्याच्यामुळे ते तो कम्युनिस्ट आहे, तो त्या आंदोलनाला समर्थन करतोय नाही करतोय याच्याशी त्यांना काही एक देणं घेणं नाही. तो काफिर आहे आणि म्हणून त्या काफिराला ते ठार मारणार. त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये जे मूर्ख कम्युनिस्ट आहेत, जे मुसलमानांचा कल घेतात, त्यांना हे कळलं पाहिजे की मुसलमानांच्या दृष्टीने ते काफिरच आहेत आणि ज्या वेळेला त्यांच्यावर अशी पाळी येईल त्यावेळेला ते त्यांनाही सोडणार नाहीये. आणि हे आपल्याला कळायला पाहिजे की इशू काही असो, मरणार हिंदूच आहे. आणि त्याच्यामुळे तिथे काय होत आहे त्या हिंदूंची चिंता केंद्र सरकार करतंय की नाही, आपण काय केलं पाहिजे हे तर आहेच. सगळ्यात पहिल्यांदा आपण जागृत झालं पाहिजे, कारण आपल्याला वेस्ट बेंगॉल माहिती नाहीये.